नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते मस्त असताल, मजेत असताल, सुखरूप असताल, स्वस्त राहा, मस्त खा. तर मी ना आज एका विषयावरती बोलणार आहे, म्हणजे श्री विश्वकर्मा जयंती. तर 31 जानेवारीला विश्वकर्मा जयंती आहे. तर विश्वकर्मा म्हणजे वास्तूचे देवता आहेत. वास्तू आपलं घर होण्यासाठी विश्वकर्मा देवांची सेवा केली जाते. म्हणजे आपलं घर, आपलं जे आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, तर म्हणजे एक आपल्याला हक्काचं आपलं स्वतःचं घर घ्यायचं आहे. तर विश्वकर्मा जे देव आहेत ना, त्यांची सेवा जर केली ना, आपल्याला नक्कीच यश मिळेल. तर 31 जानेवारी 2026, तर 31 जानेवारीला ना श्री विश्वकर्मा जयंती आहे. तर त्या दिवसापासून तुम्ही त्यांची सेवा करू शकतो. म्हणजे फोटो असेल तर फोटोच्या समोर ही सेवा करायची, किंवा म्हणजे फोटो असेल तर फोटोची सेवा करायची आपल्याला. मूर्ती असेल मूर्तीची, म्हणजे जे आपल्याकडं आहे ते. जर फोटो नाही, मूर्तीच जर नाही आहे, तर काय करायचं, सुपारी घ्यायची आपल्याला. आणि आता विश्वकर्मा जयंती आले आपली 31 जानेवारी, तर त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला काय करायचं, तांदूळ घ्यायचे. तांदूळ थोडेसे वाटीमध्ये किंवा छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे, आणि सुपारीची आपल्याला विश्वकर्मा ची देव म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आणि त्याची पूजा करायची. सुपारीला आपल्याला म्हणजे पूजा करायची पूर्ण. आपल्याला दह्या दुधानं त्याची नाही का अभिषेक करायचा. नंतर तांदळावरती आपल्याला सुपारी ठेवायची. विश्वकर्माजी देव म्हणून आपल्याला ती सुपारी तांदळावरती ठेवायची. त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची, आणि नंतर मग आपल्याला त्याची पूजा करायची. तर बुधवारपासून किंवा आता विश्वकर्मा जयंती आली आहे, तर त्या दिवसापासून आपण ही सेवा करू शकतो. मूर्ती नाही म्हटल्यानंतर सुपारीचा हा आपल्याकडे एक उपाय आहे. तर मी स्वतः हा उपाय केला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर तुमचे पण नक्कीच असं बरेच जणांचे स्वप्न असते, स्वतःचं घर घेण्याचं किंवा रिकामा प्लॉट होण्याचा किंवा फ्लॅट घेण्याचा. प्रत्येक जणाचं स्वप्न असतं. तर मला जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगते. तर ज्या दिवशी जयंती आहे किंवा एखाद्या बुधवारपासून, तर सुपारीची आपल्याला मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर विश्वकर्मा देवांची म्हणजे अशी सुपारी म्हणून आपल्याला ती स्थापना करायची आपल्याला देवाऱ्यामध्ये. आणि त्या दिवसापासून आपल्याला दररोजचं त्यांची पूजा करून विश्वकर्मा चालीसा आहे ना, तर ती 3 वेळेस आपल्याला त्या सुपारीच्या समोर बसून किंवा फोटो मूर्तीच्या समोर बसून आपल्याला विश्वकर्मा चालीसा 3दा म्हणायचं आहे. तर पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तकात देखील वाचू शकतो, किंवा आता मोबाईलवरती अवेलेबल आहेच. मोबाईलवरती विश्वकर्मा चालीसा म्हटल्यानंतर लगेच येईल. तर मोबाईलवरतीही तुम्ही 3दा एकाच वेळेस, आपण जर आता एकाच वेळेस असं बसलो तर एकाच वेळेस आपण 3दा विश्वकर्मा चालीसा म्हणायची आहे. तर विश्वकर्मा चालीसा म्हणून झाल्यानंतर आपल्याला विश्वकर्मा देवाच्या पुढे आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे विश्वकर्मा देवा, तर 6 महिन्याच्या आत माझं घराचं प्लॉटिंगचं जे माझं स्वतःचं घर होण्याचं स्वप्न आहे, तर ते 6 महिन्याच्या आत पूर्ण होऊ द्या. आपल्याला ही सेवा दररोजचं करायची आहे. 6 महिने जोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज आपल्याला ती सेवा करायची आहे. सेवा काहीच नाही आहे, फक्त पूजा, हळदी कुंकू फूल व्हायचं आहे, आणि 3 वेळेस आपल्याला विश्वकर्मा चालीसा म्हणायचं आहे. बस एवढीच सेवा आहे, त्याची जास्त काही सेवा नाही आहे. आपल्याला प्रत्येकाला म्हणजे अशी सोपी सेवा आहे की जास्त काही अवघड नाही आहे. तर 3 वेळेस आपल्याला फक्त विश्वकर्मा चालीसा म्हणायचं आहे, देवाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर आपण आता ओढणी काही डोक्यावरून घेतो, तर देवापाशी प्रार्थना करायची की हे देवा, 6 महिन्याच्या आत माझं घराचं प्लॉटिंगचं म्हणजे स्वतःचं घर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्या. तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. मला तर अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते.
तर आता 31 जानेवारीला विश्वकर्मा जयंती आहे, तर तुम्ही त्या दिवसापासून ही दररोजचं ही सेवा करू शकतो. विश्वकर्मा जयंती 31 जानेवारी आहे, त्या दिवशी तुम्ही स्थापना करायची आपल्या देवाऱ्यात. फोटो नसेल, मूर्ती नसेल तर विश्वकर्मा देव म्हणून आपल्याला सुपारीची तांदळावरती स्थापना करायची आणि त्या दिवसापासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची. फक्त आणि फक्त विश्वकर्मा चालीसा आपल्याला म्हणायचं आहे, 3 वेळेस म्हणायचं. एकाच ठिकाणी तुम्ही जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला तेव्हा तुम्ही विश्वकर्मा चालीसा वाचू शकतो, म्हणू शकतो. सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी आपल्याला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. तर हेच सांगायचं होतं. म्हणलं चला, मला अनुभव आलेला आहे तर तुम्हाला पण नक्कीच मी शेअर करू, म्हणजे तुमच्याशी पण शेअर करावं असं वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही नक्कीच ज्याचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आहे तर त्यांनी नक्कीच हा उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मला अनुभव आलेला आहे आणि व्हिडिओ आला असेल तर नक्कीच लाईक करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, नमस्कार सगळ्यांना.